घरातच बसून यायचं ना बरोबर आहे. तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. शिक्षण कधी वाया जात नाही मित्रांनो. शिक्षण आपल्यावरती चांगले संस्कारही करतं. बाकी तुम्ही ही जी काही व्यसनं करताय त्यांच्यामुळं तुमचं शारीरिक नुकसान होतंय. काळजी घ्या स्वतःची. येतो. अरे अरे थांब 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 उदय 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 भावा, अरे लगा असं चिडू नको लगा. लगा मला एक सांग, एन्जॉय करायला पाहिजे का नको? एन्जॉय करायला पाहिजे का नको सांग. हे बघ, जन्माला एकदा झालोय आपण माणसाच्या. तो माणूस म्हणून जे जे करता येईल ते सगळं एन्जॉय करायला पाहिजे का नको? पाहिजे का नको? लेगानो सांगायला एन्जॉय चिल असं करत जगायला पाहिजे रे. अरे पण एन्जॉय करायला पैसा आहे का? करेड मग काय. खरं सांगू, लेखानं लहानपणच भारी होतं बघा. मोबाईल नव्हतं, इंटरनेट नव्हतं. तेव्हा आपण कसं बागेत मैदानात भरपूर खेळायचो. संध्याकाळी 7 वाजता देवापुढे बसून शुभंकर होती म्हणायचो. शाळेत शिक्षकांची आणि घरात आई वडिलांची भीती होती. आता तसं काहीच राहिलं नाही रे. शंभर टक्के रे. बरं येऊ का? का रे? 7 वाजल्यात. देवापुढे बसून शुभंकरोती म्हणायचे. चल चल बाय बाय टाटा. भावानो 7 वाजली गेली. वाजले की का रे? अरे भावानो आपली बसायची वेळ झाली ना. होय होय भावानो, कालच गोव्यात नवी कोरी बाटली आणल्या. तेव्हा एकदा फोडीन असं झालं. चला की कशा करतात, चला की. बघ बघ बघ, बसायचं नुसतं नाव काढलं तर लगेच गावावर खेळी आले भावाच्या. खेळी डोळ्यात धुंदी, ओटावर गोले लाली, गुलाबाची कधी कुठे तुला सांग भेटू वाटप तुम्ही काय इशाऱ्याची. अरे इशारा करत कुठं बसवायचं. नवीन नवीन चकण्याला काहीतरी घेऊन या. हे माझा पेक व्यवस्थित भर. माझा पेक व्यवस्थित. मला 60 पाहिजे बघ. तुला 60 घे, याला 40 घे, मला काहीतरी शिल्लक ठेवा रे भावा. तू डायरेक्ट 90 लाच पहिला भर रे.